महाराष्ट्र हाय परफॉर्मिंग स्टेटमध्ये मोडतो. जर क्वेश्चन आला की JSYमध्ये महाराष्ट्र कोणत्या कॅट इज महाराष्ट्र इज लो परफॉर्मिंग स्टेट, नो, महाराष्ट्र इज अ हाय परफॉर्मिंग स्टेट. कारण गरज पडली डिले टू रिच हेल्थ फॅसिलिटी. त्याच्यामुळे होम डिलिव्हरी व्हायच्या. होम डिलिव्हरीमुळे मॅटर्नल मॉर्टॅलिटी होत आहे, तर न्यूनिटल डेथ पण होत आहे. 2026ची बातमी आहे जानेवारी महिन्यातली. एका 9 मंथ प्रेग्नेंट लेडीला 6 किलोमीटर चालावं लागलं तिच्या जवळच्या हेल्थ फॅसिलिटीला जाईपर्यंत, आणि तिथेच तिची डेथ झाली. जर हा इश्यू आत्ता सध्या 2026मध्ये अशी कंडिशन आहे आपल्या हेल्थकेअर सिस्टमची, तर तेव्हा जेव्हा 2001-2002 साली काय कंडिशन असेल या देशाची, की त्यामुळे गव्हर्नमेंटला फोर्सफुली एक स्कीम स्टार्ट करावी लागली. त्याचं नाव आहे JSY, म्हणजेच जननी सुरक्षा योजना. तर ही JSY स्कीम आपल्या CHOसाठी इतकी महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही CHO असाल, तुम्ही जेव्हा ड्युटीला जासाल, तर तुम्हाला तुमच्या एखादी मीटिंग असेल, तर त्या मीटिंगमध्ये तुम्हाला कुठल्या एखाद्या टॉपिकवर चर्चा होईल किंवा होणार नाही, पण JSYवर नक्कीच होणार. कारण की इतका मोठा गव्हर्नमेंटचा इम्पॉर्टंट प्रोग्राम आहे की गव्हर्नमेंट स्पेशल फोकस करते त्याच्यावर, आणि स्पेशल फंडिंग दिली जाते. याला 100% सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे. तर आपल्या एक्झामसाठी सुद्धा खूप महत्त्वाची आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियासाठी सुद्धा महत्त्वाची आहे. आणि जेव्हा तुम्ही CHO असाल, तर तुम्हाला JSYवरच मेजॉरिटी काम करणं आहे. तर ही स्कीम लॉन्च केली आहे. तर या स्कीमचं मेन उद्देश काय होता? एम ऑफ स्कीम या स्कीमचा मेन उद्देश होता रिड्यूस मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट, that is MMR, and neonatal mortality rate by, हे सर्वात महत्त्वाचं आहे. MMR आणि न्यूनेटल मॉर्टॅलिटी कमी करायची, पण कशा? बाय इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी. हे या स्कीमचं मेन उद्देश आहे. तर ठीक आहे, तर सिलेबसमधील NHM प्रोग्राममधील पहिली स्कीम JSY क्लास 1 स्टार्ट करूया. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझ्याबद्दल सांगतो आहे. माझं नाव तुषार पाटील. मी 2020मध्ये CHO एक्झाम पास झालो आहे. करंटली आय एम वर्किंग ॲज अ नर्सिंग ऑफिसर, आणि एक कॉलेजपासूनच 6-7 वर्ष पूर्ण एक डेडिकेटली एका एक्झामचा अभ्यास केला आहे. एक्झाम म्हणजे UPSC, इट्स अनप्रेडिक्टेबल सर्व्हिस कमिशन. 6 वर्ष आयुष्याचे कसे गेले काहीच कळलं नाही. अर्थात काही झालं नाही तिकडे, पण शिकायला खूप मिळालं. ठीक आहे, योजना लॉन्च कधी झाली? 12 एप्रिल 2005. कोणी लॉन्च केली? लॉन्च बाय मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. आणि इम्प्लिमेंट कोण करते? NRHM. यस, NRHM. जुनं नाव NRHM होतं, आता त्याचं नाव चेंज होऊन NHM झालं आहे. अगोदर नॅशनल रूरल हेल्थ मिशन होतं, आता नॅशनल हेल्थ मिशन आहे. दोन्ही एकच आहे, बस नाव चेंज झालं आहे. मित्रांनो, हा जो कॉन्टेंट तुम्हाला मिळतो आहे, मी मल्टिपल बुक्सचा रेफर घेतला आहे. ऑनलाईन साईट स्क्रीन केला आहे. NHMच्या असो, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या असो, मिनिस्ट्री ऑफ हेल्थच्या असतील, आणि डिटेल कॉन्टेंट तुम्हाला येतो आहे. जेवढा कॉन्टेंट मी देणार आहे, तुम्ही फक्त लेक्चर अटेंड करायचं आहे, रनिंग नोट्स घ्यायच्या आहेत, आणि हे झाल्याच्यानंतर या पूर्ण क्लासच्या नोट्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळतील. टेलिग्राम ग्रुपची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. आणि तुम्हाला सांगतो, फक्त एवढा कोर्स करा. CHO एक्झाम 2025 अर्थात ती आता 26मध्ये होणार आहे. त्यातला आपल्या NHM प्रोग्रामला 20% वेटेज आहे. तुम्ही 100% 20% या पार्टसाठी या कोर्सवर रिलाय राहू शकता. फक्त लेक्चर अटेंड करायचं आहे. मी जेवढे कॉन्टेंट ग्रुपवर टाकीन, क्लासच्या नोट्स टाकीन, तुम्हाला काय करायचं? अगोदर इथे लेक्चर अटेंड करायचं, रनिंग नोट्स काढायच्या, आणि ग्रुपवर जाऊन क्लासची PDF डाउनलोड करायची, त्याची प्रिंटआउट घ्यायची. एवढं जरी केलं तरी तुमचा हा क्वेश्चन कव्हर होऊन जाईल. आणि सपोज जर याच्या बाहेरचे क्वेश्चन आले
तर मित्रांनो तो क्वेश्चन खूप हार्ड असणार आहे, कुठल्याच सोर्समध्ये नसणार आहे. आणि जर तुम्ही अशा एकदम हार्ड क्वेश्चनच्या मागे लागसाल तर तुम्ही खूप मटेरियल कलेक्ट करसाल पण करू काही शकणार नाही. त्यामुळं सिम्पल क्वेश्चन पण चुकवसाल. तर बस एवढा कोर्स करा, यातून क्वेश्चन प्रॉब्ली यातूनच येतील. नाही आले तर तो एकदम डिफिकल्ट आहे, तो सोडून द्यायचे असतात. पण जेवढं तुम्हाला इथे मिळेल ना, गॅरंटी देतो महाराष्ट्रामध्ये कुठल्याच क्लासमध्ये एवढा डिटेल कॉन्टेंट तुम्हाला मिळणार नाही. ठीक आहे, तर वळूया आपल्या टॉपिककडे. JSY लॉन्च झाली 2005ला, लॉन्च केली मिनिस्ट्री ऑफ हेल्थने, इम्प्लिमेंट करतं NHM. आणि जी स्कीम आहे ती सेंट्रली स्पॉन्सर्ड आहे. सेंट्रली स्पॉन्सर म्हणजे 100% पैसे ग्रँट येतो सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं. जर क्वेश्चन आला की जी स्कीम आहे ती स्टेट स्पॉन्सर आहे, रॉंग आन्सर. जर क्वेश्चन असा आला की स्कीम स्पॉन्सर्ड बाय, हा 50% स्टेटनी 50% सेंट्रलनी, रॉंग. 100% स्पॉन्सर्ड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. तर मग हे झालं याचं इंट्रोडक्शन. तर आता बघूया या स्कीमची गरज का पडली, ही स्कीम लॉन्च करण्याची गव्हर्नमेंट ऑफ इंडियावर वेळ का आली. असं तर नाही आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे खूप पैसे पडलेले होते आणि त्यांना असं वाटलं की कुठे पैसे इम्प्लिमेंट करा, देन लेट्स हॅव अ स्टार्ट अ स्कीम. असं तर काही झालं नाही, काहीतरी गरज पडली असणार तेव्हा ही स्कीम स्टार्ट केली आहे. तर या स्कीम स्टार्ट करण्याची गरज काय पडली, व्हाय नीड, व्हाय स्टार्टेड द स्कीम, व्हाय स्टार्टेड. जसं इंट्रोडक्शन बघितलं आपण तसं की मॅटर्निटी मॉर्टॅलिटी होण्याचं एक मेन कारण होतं. नंबर 1 व्हाय स्टार्टेडमध्ये डिले टू रिच हेल्थ फॅसिलिटी. जर हे बघा, तुम्ही गोष्टी रट्टापाठ नका करू, गोष्टी इंटरलिंक करा. आता इथे थोडं हा सब्जेक्टिव्ह सब्जेक्ट आहे, पण यालासुद्धा आपण कन्सेप्च्युअली समजून घेऊ शकतो. जर प्रत्येक गोष्ट रट्टा मारत बसले तर तुम्ही एवढी 40पेक्षा जास्त स्कीम पाठ करायची आपल्याला, तर सर्व लक्षात ठेवू शकणार नाही. तर कॉन्सेप्च्युअली समजून घ्या, गोष्टी सर्व इंटरलिंक आहेत. कसं ते सांगतो. स्कीम स्टार्ट करायची गरज का पडली, कारण की ज्या प्रेग्नेंट वुमन आहेत त्या हॉस्पिटलपर्यंत जाऊ शकत नव्हत्या, डिले टू रिच हॉस्पिटल. याने काय व्हायचं, याने व्हायचं होम डिलिव्हरी. बघा का स्टार्ट करण्याची गरज पडली, डिले टू रिच हेल्थ फॅसिलिटी, त्याच्याने होम डिलिव्हरी जास्त व्हायच्या. याने काय व्हायचं, हे बघा हॉस्पिटलला पोहोचण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे होम डिलिव्हरी व्हायच्या. होम डिलिव्हरी होत होते म्हणून काय व्हायचं, मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट व्हायचा. इंटरलिंक. जर मॅटर्नल मॉर्टॅलिटी जर माता मृत्यू पावत आहे तर ऑब्व्हियसली बच्चू पण डेथ पावणार. तर काय गरज पडली परत, न्यूनेटल मॉर्टॅलिटी व्हायच्या. आणि हे सर्व का होत असेल, एनी गेस का करा, ह्या गोष्टी जे आपले इंडियाचे पीपल आहेत त्यांच्यावर का वेळ झाली असेल, कारण पुअर पीपल, लॅक ऑफ मनी, लोकांकडे पैसा नव्हता म्हणून सर्व एक गोष्टी घडत आहे. एकदा रिकॉल करू, स्कीम का स्टार्ट करण्याची गरज पडली, डिले टू रिच हेल्थ फॅसिलिटी. त्याच्यामुळे होम डिलिव्हरी व्हायच्या. होम डिलिव्हरीमुळे मॅटर्नल मॉर्टॅलिटी होत आहे, तर न्यूनेटल डेथ पण होत आहे. आणि सगळ्यात मेन कारण हे सगळ्या गोष्टी होण्याच्या पुअर पीपल. तर ठीक आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने स्कीम लॉन्च केली, त्याचे कारणं पण बघितली, पण याचा स्कीमचा उद्देश काय. ठीक आहे, इंटरलिंक करा. ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्कीमचे ऑब्जेक्टिव्ह लिंक करा. डिले टू रिच हेल्थ फॅसिलिटी. तर ऑब्जेक्टिव्ह काय, इन्क्रीज इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी, INSTI. क्लासच्या नोट मिळणारच आहेत, हे सर्व क्लासमेटच्या नोट्समध्ये मिळतील. रनिंग नोट्स घेऊन टाका, कन्सेप्ट क्लिअर करा. पहिलं कारण ऑब्जेक्टिव्ह, जर हॉस्पिटलला डिले होते पोहोचण्यासाठी तर पहिलं ऑब्जेक्टिव्ह इन्क्रीज इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी. जर सेम कारण याचं होम डिलिव्हरी होते तर इन्क्रीज इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी. मॅटर्नल डेथ जास्त होत आहे. परत ऑब्जेक्टिव्ह रिड्यूस मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट. न्यूनेटल डेथ होत आहे, डिक्रीज न्यूनेटल मॉर्टॅलिटी रेट. आणि पुअर पीपल आहे, तर मग पुअर पीपलची जी फायनान्शियल कंडिशन आपण ती कशी इम्प्रूव्ह करणार, तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. कंडिशनल, की असं नाही की जर इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी झाली
तर म्हणजे त्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर कॅश स्वरूपात मिळणारच नाही, कंडिशनल डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर यामुळे स्कीम स्टार्ट केली. हे त्याचे ऑब्जेक्टिव्ह हे महत्त्वाचे एक्झाममध्ये विचारू शकतात. आणि लास्ट ऑब्जेक्टिव्ह कोऑर्डिनेटेड मॅटर्नल केअर थ्रू आशा. आशा खूप महत्त्वाचा पार्ट आहे GSY स्कीममध्ये, कारण की आशाच एक अशी आपली हेल्थ वर्कर आहे जी हेल्थ फॅसिलिटी आणि ज्या ANCमध्ये आहेत त्यांच्यामध्ये दुरावा कमी करतात. तर आशा कशा प्रकारे सर्व्हिस देणार? बाय ANC व्हिजिट. जेव्हा महिला गरोदर असती तेव्हा बिफोर बर्थ आशाला मॅन्डेटरी 4 का 6 व्हिजिट आहेत त्या घरी द्यावंच लागतात. त्याच्यानंतर ANC रजिस्ट्रेशन तर करावं लागेल ना, की गव्हर्नमेंटला कळण कसं की कोणी काय चाललं आहे, काय स्टॅटिस्टिक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात मेन रोल आशाचा इन्श्युअर ट्रान्सपोर्ट. आशाच्या एका फोन कॉलवर मला आठवते जेव्हा मी CH होतो, आशाच्या एका फोन कॉलवर आमच्या जो ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर आहे PSCचा तो एका फोन कॉलवर अर्ध्या रात्री उठून यायचा, की ज्या कंडिशनमध्ये असेल त्या कंडिशनमध्ये की आशाचा फोनाला ANC आहे, पेन होते, लगेच निघायचा. कदाचित त्याला असं वाटत असेल की गाडी चालवताना की जाने नाही देंगे तुझे, जाने तुझे देंगे नाही, अशी कंडिशन असायची ड्रायव्हरची. त्यामुळे आशा मेन रोल परफॉर्म करते इन्शुअर ट्रान्सपोर्टमध्ये. आणि जेव्हा आम्ही फोन करायचो ड्रायव्हरला, फोनच घेत नव्हता. ठीक आहे, पण GSY ANC ड्रायव्हर कधी हजर का? त्याला माहिती आहे स्कीम किती इम्पॉर्टंट आहे आणि त्याचे कॉम्प्लिकेशन काय होऊ शकतात. तर या स्कीममध्ये कोण इलिजिबल आहे की ज्यांना डायरेक्ट कॅश त्यांच्या अकाउंटला मिळेल? सर्व इलिजिबल नसतात आणि स्टेट टू स्टेट व्हॅरी करतात. तर आपण याचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघू. यासाठी पात्र कोण आहे? तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केले, काही स्टेटला हाय परफॉर्मिंग स्टेट नाव दिलं आहे आणि काही स्टेटला लो परफॉर्मिंग स्टेट दिले. महाराष्ट्र हाय परफॉर्मिंग स्टेटमध्ये मोडतो. जर क्वेश्चन आला की GSYमध्ये महाराष्ट्र कोणत्या महाराष्ट्र इज लो परफॉर्मिंग स्टेट? नो, महाराष्ट्र इज अ हाय परफॉर्मिंग स्टेट. लो परफॉर्मिंग स्टेटमध्ये UP, बिहार, झारखंड, JNK, ओडिसा स्टेटचं नाव लक्षात ठेवायचं गरज नाही, फक्त लक्षात एवढं ठेवा महाराष्ट्र इज हाय परफॉर्मिंग स्टेट. तर मग यामध्ये काय कंडिशन आहे की तुम्ही GSYसाठी डायरेक्ट कॅश बेनिफिटसाठी ANCमध्ये पात्र असतात. तर आपण हे महत्त्वाचे हाय परफॉर्मिंग स्टेट, कारण की आपण हाय परफॉर्मिंग स्टेटमध्ये मोडतो. तर हाय परफॉर्मिंग स्टेटमध्ये पहिला क्रायटेरिया आहे, जर इफ प्रेग्नेंट वुमन बिलॉंग टू BPL किंवा इफ प्रेग्नेंट वुमन बिलॉंग टू SC किंवा इफ प्रेग्नेंट वुमन बिलॉंग टू ST. अँड इथं ऑर आहे पण इथं अँड आहे. अँड काय की जी प्रेग्नेंट वुमन आहे तिची डिलिव्हरी मस्ट बी डिलिव्हर इन गव्हर्नमेंट हॉस्पिटल अँड गव्हर्नमेंट ॲक्रेडिटेड प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन. म्हणजे जर वुमन कुठल्याही हॉस्पिटलला डिलिव्हरी करते बिलॉंग टू SC, ST किंवा BPL तर ती पात्र राहील असं नाही. ती फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट मान्य शासन हॉस्पिटलमध्ये जर डिलिव्हरी झाली तरच ती GSYसाठी इलिजिबल असते, अदरवाईज राहत नाही. सपोज अ वुमन बिलॉंग टू ST कॅटेगरी अँड डिलिव्हर हिज चाइल्ड इन प्रायव्हेट हॉस्पिटल, शी वॉज इलिजिबल? नो, ॲब्सोल्यूट नॉट. आणि लो परफॉर्म स्टेटमध्ये काय क्रायटेरिया आहे तो बघूया. इथे सिंपल क्रायटेरिया, ऑल प्रेग्नेंट वुमन whether she was belong to SC, ST or any other caste, whether she was APL or BPL, no matter, all pregnant women and she must deliver his child in government hospital or accredited शासन मान्य प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जर तिने बेबी डिलिव्हर केला तर ती पात्र आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर कास्ट अँड सोशल इन्कम स्टेटस. आता GSYमध्ये किती कॅश मिळते आणि कोणाला किती पैसे मिळतात ते बघूया. तर या स्कीममध्ये जे इलिजिबल मदर आहेत त्यांना किती पैसे मिळतात ते सांगण्यापूर्वी तुमच्यासाठी एक फोकस रिवॉर्ड. जर तुम्ही व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघताय तर याने कळतं आहे तुम्ही एक डेडिकेटली ॲस्पिरंट आहात. मला अशाच विद्यार्थ्यांची सर्च आहे की जे डेडिकेटेड आहे. असं नाही की 100 लोक जमा करायचे, पण एक मोजके जरी भेटले बोटारमध्ये इतके, पण सिरियस मला तेच लोकांची अशा ज्यांना गरज आहे मी त्यांना गाईड करू इच्छितो.
तर तुमच्यासाठी एक फोकस रिवॉर्ड, तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघताय, ही माझी इन्स्टा आय डी आहे. तुम्हाला काही डाऊट असल्यास मला मेसेज करायचा. इन्स्टावर मला खूप जण मेसेज करतात, पण तुम्ही मेसेजमध्ये मेन्शन करा की आम्ही यूट्यूबचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे, जेणेकरून कळेल मला तुम्ही सिरियस आहात. तर तुम्हाला रिप्लाय 100% मिळेल. काय डाऊट असतील एनी टाईम तुमच्यासाठी मी प्रेझेंट आहे. तर आत्ता किती बेनिफिट मिळतो, तर बेनिफिट जो आहे ना तो लो परफॉर्मन्स स्टेटला आणि हाय परफॉर्मन्स स्टेटला वेगळा मिळतो, सोबतच अर्बन एरियाला आणि रुरल एरियालासुद्धा वेगळा मिळतो. तर अगोदर हाय परफॉर्मिंग बघूया, कारण आपण बिलॉंग करतो महाराष्ट्र हाय परफॉर्मिंगमध्ये. महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात जो GSYचा बेनिफिट आहे तो मदरला 700 रुपये मिळतो आणि आशाला 600, असे टोटल 1300 रुपयाचं पॅकेज आहे. पण आशाला हे जे 1300 रुपये मिळतात ते वन टाईम नाही मिळत. रिमेंबर क्वेश्चन पडेल की आशा पेड वन टाईम 600. नो, आशाला 300 रुपये अगोदर जेव्हा ANC मदर असते तेव्हा मिळतात आणि 300 तिचे ट्रान्सपोर्टेशनचे किंवा रेफरल सर्व्हिसचे ती फॅसिलिटी अवेलेबल करून देते, तेव्हा आशाला नेक्स्ट 300 मिळतात. सेम अर्बन एरियासाठी हाय परफॉर्मिंग सेट 600 रुपये मदरला, 400 रुपये आशाला, सेम 200 रुपये ANC पिरियडमध्ये आणि 200 रुपये ट्रान्सपोर्टेशन टाईमला, टोटल पॅकेज 1000चं. आता हे झालं हाय परफॉर्मिंग स्टेटचं. आता लो परफॉर्मिंग स्टेट, एक ट्रिक सांगतो. हाय परफॉर्मिंग स्टेटला कमी पैसे मिळतात, लो परफॉर्मिंग स्टेटला जास्त पैसे मिळतात आणि रुरल एरियामध्ये बेनिफिट जास्त आहे कम्पेअर टू अर्बन एरियामध्ये. तर सपोज लक्षात ठेवा, एखादा क्वेश्चन विसरला, ॲन्सर माहिती नाही, हाय परफॉर्मिंग स्टेटला दिलेल्या क्वेश्चनमध्ये 800 रुपये मिळतात आणि हाय परफॉर्मिंग स्टेटमध्ये रुरल एरियाला 800 रुपये दिलेले आहे आणि हाय परफॉर्मिंग स्टेटमध्ये अर्बन एरियाला 1000 रुपये दिलेले आहे. तर एक माइंड पिक्चर क्लिअर ठेवा की अर्बन एरियाला पैसे कमी मिळतात कम्पेअर टू रुरल एरिया. तर ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे, पण हे पण सोबत माहीत असायला पाहिजे की हाय परफॉर्मन्स स्टेटपेक्षा लो परफॉर्मन्स स्टेटला इन्सेंटिव्ह जास्त मिळतो. तर लो परफॉर्मन्स स्टेटमध्ये रुरल एरियामध्ये मदरला 1400 रुपये मिळतात आणि आशाला 600. आशाला बघा, आशाला इथे सेम आहे, स्टेट कुठले असू द्या, हाय परफॉर्मिंग किंवा लो परफॉर्मिंग बेनिफिट सारखा आहे, पण टोटल पॅकेजचे 20,000 मदरला जास्त मिळतात. इथे दुप्पट आहे, अर्थात इथं कमी आहे अर्बन एरियामध्ये. लो परफॉर्मिंग स्टेट अर्बन एरियामध्ये मदरला 1000, आशाला 400, टोटल 1400 रुपये पॅकेज आहे. तर हे झालं इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीसाठी. आता होम डिलिव्हरीसाठी कसं, तर JSYमध्ये फक्त इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीसाठी पैसे नाही मिळत, होम डिलिव्हरीसाठी सुद्धा पैसे मिळतात. पण त्यासाठी इलिजिबल बेनिफिशरी कोण आहेत, ते आहेत BPL. मग ते HPL असो किंवा लो परफॉर्मिंग स्टेट असू द्या, HPL नाही, हाय परफॉर्मिंग स्टेट असू द्या, लो परफॉर्मिंग स्टेट असू द्या, फक्त कंडिशन अशी आहे BPL पाहिजे आणि बेनिफिट किती मिळणार, 500. मग सपोज मला सांगा, जर एखादी वुमन आहे, प्रेग्नेंट वुमन, जी ST कॅटेगरीला बिलॉंग करते आणि तिचं इन्कम स्टेटस APL आहे, तर ती इलिजिबल आहे का, नाही, BPLच लागेल. जर होम डिलिव्हरीसाठी तुम्हाला बेनिफिट पाहिजे तर ती मदर BPL लागेल. मग ते स्टेट कुठलेही असू द्या, कुठल्याही कॅटेगरी असू द्या, सोशल स्टेटस BPL, कॅश मिळणार 500. आणि लास्टला जर इन केस इमर्जन्सी मदरचं सिझेरियन सेक्शन करायची गरज पडली, तर इमर्जन्सी म्हणून इमर्जन्सी LSS करायची गरज पडली तर 1500 रुपये मॅक्सचा, याच्यावरती मिळणार नाही. 1500 रुपये मिनिमम. जर असा क्वेश्चन आला की JSYमध्ये मिनिमम 1500 रुपये मिळतील, रॉंग, मॅक्झिमम 1500 मिळतील. जर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत असाल तर कदाचित लेक्चरमध्ये काही पॉईंट कळाला नसेल तर टेलिग्राममध्ये माझ्या डिस्क्रिप्शन लिंक आहे, टेलिग्रामवर जा, नोट्स टाकली आहे डिटेल, ती वाचून तुम्हाला लेक्चर कळून जाईल. जर कदाचित मी काही एक्सप्लेन करायला चुकलो असून किंवा मला एक्सप्लेन करताना सांगितलं तर PDF तुम्हाला क्लिअर कळेल. आणि कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला. मी तुमच्या कमेंटमुळेच कळेल मला की हा कोर्स पुढे कंटिन्यू ठेवायचा का नाही ठेवायचा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये फीडबॅकसुद्धा द्या. जय हिंद, वंदे मातरम.